बहुप्रशिक्षित मनमाड इंदूर रेल्वे आता प्रत्यक्षात उतरणार। बहुप्रतीक्षित मनमाड इंदूर रेल्वे मार्ग आता प्रत्यक्ष रूळ टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असून या प्रकल्पाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे। अनेक वर्षापासून कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्ष जमिनीवर साकार होत असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात आनंदाचे वारे वाहू लागले आहे। मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी सन 1992 पासून संघर्ष समितीकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। प्रकल्पाला मान्यता मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने समितीने इंदूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। त्यानंतर तपशीलवार प्रकल्प अहवाल DPR आणि अंतिम सर्वेक्षण अहवाल अनेक वेळा सादर करण्यात आले। सन 2009 मध्ये प्रकल्पाचा खर्च सुमारे 1000 कोटी रुपये नंतर हा 1500 कोटी रुपये असा असताना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याकडून हिस्सा मागवण्यात आला। महाराष्ट्र सरकारने आपला हिस्सा दिला, मात्र मध्य प्रदेश सरकारने हिस्सा न दिल्याने प्रकल्प पुन्हा रखडला होता। यानंतर पुन्हा समितीने न्यायालयीन लढा देण्यात आला। कालांतराने प्रकल्पाचा खर्च वाढून सुमारे 8000 कोटी रुपये झाला आणि संपूर्ण प्रकल्प अहवालास मान्यता मिळाली, तरीही आर्थिक मंजुरी अभावी प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नव्हते। या काळात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे, खासदार गजेंद्र पटेल, खासदार शंकर लालवानी, राज्यसभा खासदार सुमेर सोळंकी तसेच माजी लोकसभा अध्यक्ष यांच्या अनेक लोकप्रतिनिधींनी प्रकल्पासाठी पाठिंबा देत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला। यानंतर संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांची भेट घेऊन प्रकल्पासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली। आयोगाच्या अध्यक्षांनी या कागदपत्राचा अभ्यास करून रेल्वे मंत्री तसेच पंतप्रधानांशी चर्चा केली आणि प्रभावी हस्तक्षेपानंतर या रेल्वे प्रकल्पाला तब्बल 18,000 कोटी रुपयाची संपूर्ण आर्थिक मदत मिळाल्याची माहिती यावेळी सूत्रांनी सांगितली। सध्या मनमाड ते इंदूर दरम्यान जमीन संपादन बांधकामाचे काम सुरू झाले आहे। धार जिल्ह्यातील काही भागात जमीन संपादनाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून त्याबाबत आयोगा अध्यक्षांनी धार जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। संघर्ष समितीच्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील बोरवीर परिसरात सुमारे 120 मीटर पर्यंत प्रत्यक्ष रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे। संपूर्ण जमीन संपादन केल्यानंतर धुळे नरडाणा विभागासह मनमाड ते आंबेडकर नगर म्हणजे महू या सुमारे 306 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर रूळ टाकण्याचे काम वेगाने सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। तसेच शेनवा उपविभागीय जमीन संपादनाची कार्यवाही रेल्वेकडे पाठवण्यात आली असून औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यानंतर पुढील 10 दिवसात शेनवा व मालवण तहसीलची संपादन यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे म्हणाले, प्रकल्पाच्या सध्याच्या प्रगतीबाबत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांना आपण माहिती दिली। आयोग अध्यक्षांनी लवकरच संबंधित भागाचा दौरा करून सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे। मनमाड इंदूर रेल्वे रूळ संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण आंदोलन व पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील कामाची गती मिळाली। आपण या रेल्वे मार्गासाठी स्वखर्चाने न्यायालयीन लढा दिला आहे। अनेक वर्षांची मेहनत, न्यायालयीन लढा आणि लोकप्रतिनिधीच्या सहकार्यामुळे ही ऐतिहासिक उपलब्धी शक्य झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली।